कार्यकर्ते एकत्र आलेले आहेत. काय विषय नेमका आणि काय जी सोमवारी दुर्दैवी रेल्वे दुर्घटना झाली त्या रेल्वे दुर्घटनेमध्ये जे मयत झाले त्या सगळ्या कुटुंबियाच्या दुःखात आम्ही सगळे वृत्तपत्र विक्रेते आम्ही सगळे सहभागी आहोत. मात्र वृत्तपत्र विक्रेता ऊन पाऊस मला सगळ्या ह्याच्यामध्ये मी सेवा देतो. कुठल्याही प्रकारचं तो बघत नाही. कधी लक्षात घ्या अतिशय प्रामाणिकपणे व्यवसाय करतो. कधी तो 5 रुपयाचा वृत्तपत्र 6 रुपयाला विकत नाही. आणि जे रेल्वे स्टेशनला वृत्तपत्रांचे स्टॉल आहेत ते ब्रिटिशपूर्व काळापासून आहेत. अधिकृत लायसन्सधारक आहेत. ठाणे शहरामध्ये पण जे काही स्टॉल्स आहेत त्यांनाही पूर्ण सगळ्या स्टॉलचा लायसन्स आहे. मात्र आम्ही सगळं अतिशय प्रामाणिकपणे सगळा व्यवसाय करत असताना आणि महत्त्वाचं म्हणजे ह्या व्यवसायामध्ये अजूनही मराठी टक्का टिकून आहे. सगळ्यात जास्त संख्या आहे. असं असताना फक्त राजकारण करण्याच्या उद्देशाने जर ह्या वृत्तपत्राचे स्टॉल उघडून टाकू वगैरे झालीचं वक्तव्य आहे. आणि हे वक्तव्य केल्यासाठी त्यांनी माहिती घ्यावं आणि असं वक्तव्य करण्याचा आम्ही निषेध व्यक्त करतो. आणि एक लक्षात घ्या लोकशाहीचा 4था स्तंभ हा वृत्तपत्र विक्रेता आहे. शेवटचा घटक आहे. तो जर एवढं अतिशय प्रामाणिकपणे जर काम करत असेल तर त्याच्या पाठीशी अशा लोकांनी तिथे उभं राहायला पाहिजे. ठाण्यामध्ये रेल्वे फक्त एक स्टॉल आहे. स्टेशनच्या बाहेर 3 स्टॉल आहेत. या 4 स्टॉल गेल्या 20-25 वर्षात याच्यामध्ये एकही वाढलेला नाही. त्याच्या लेवल काही फक्त 3-4 तासासाठी असतात. एवढं सगळं असताना अशांच्या विरोधात भूमिका घेणं हे साफ चुकीचं आहे. त्याच्या आणि त्या भूमिकेच्या विरोधात आम्ही सगळ्यांचे एकत्र आहोत. मागणी काय आहे तुमची? आमची एकच मागणी आहे की त्यांनी जे बोललं ना की पेपर स्टॉल उचलून टाकू वगैरे त्यांचं हे वक्तव्य त्यांनी जाहीरपणे पाठी घ्यावं. आमचं काही म्हणणं नाही.